राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळलं। सुनेत्रा पवारांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं। पार्थ पवारांवर जनरल सेक्रेटरी तर जय पवारांवर नॅशनल सेक्रेटरीची जबाबदारी। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये चूक, लवकरच यादी दुरुस्त केली जाईल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे हे स्पष्टीकरण समोर। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना ईडीनं समन्स बजावलं। सूत्रांची माहिती, रुपाली चाकणकर यांच्यासोबतच त्यांचे पती निलेश चाकणकर यांना देखील ईडीचं समन्स। चाकणकर कुटुंबातील सदस्यांची ईडीकडून चौकशी। रुपाली चाकणकर यांची 14 तारखेला ईडीकडून चौकशी होणार। रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स फार उशिरा आलं। रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स आधीच यायला हवं होतं। एकनाथ खडसेंचा रुपाली चाकणकरांवरती हा निशाणा। विधान परिषदेच्या 2.5 वर्षांपासून रिक्त जागांसाठी पुढील आठवड्यामध्ये निवडणूक जाहीर होण्याचा अंदाज। स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जाणार 17 आमदार। पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेची सदस्य संख्या वाढणार। कल्पना खरातला अटकेपासून दिलासा नाही। कल्पना खरातच्या वकिलांनी अटकपूर्व जामीन मागितलेला। पुढील सुनावणी 25 ते 30 मे दरम्यान होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सोलापूर जिल्हा परिषदेकडून प्रतिसाद। प्रत्येक सोमवारी झडपीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कर्मचारी गाडी वापरणार नाही। अध्यक्ष एसटीने तर उपाध्यक्ष सायकलने प्रवास करणार असल्याची माहिती। नागरिकांना मात्र नियम बंधनकारक नाही असं देखील अधोरेखित। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं विधान भवन स्थानक ते धारावी स्थानकापर्यंत भूमिगत मेट्रोने प्रवास। मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद। यापुढे मुंबईमध्ये शक्य तितका प्रवास सार्वजनिक वाहतुकीने करणार अशीही दिली प्रतिक्रिया। दिव्यातील शिंदेच्या सेनेच्या 9 नगरसेवकांवरती अपात्रतेची टांगती तलवार। शपथपत्रातील कथित खोटी माहिती प्रकरणी कोर्टात याचिका। आवश्यक बाबींची संपूर्ण माहिती जाहीर न केल्याचा आरोप। पुढे टॉप 9 राजकीय बातम्या। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर महानगरपालिकेचं धडक कारवाई करावी। मंत्री संजय शिरसाट यांची मागणी। आरोपीला लपवणं भयंकर गुन्हा अशीही केली टीका। मला वाटतं कॉर्पोरेशनची 3 दिवसाची नोटीस दिलेली आहे, तो वेळ संपलेला आहे आणि कॉर्पोरेशनने आता धडक कारवाई ही केली पाहिजे। आरोपीला लपवणं आणि तेही अशा गुन्ह्यामध्ये हा सर्वात मोठा भयंकर गुन्हा आहे। महानगरपालिकेने लावलेली नोटीस ही अतिक्रमण संबंधित सर्व कायदेशीर प्रक्रिया करून नगरसेवक मतीन पटेल यांना नोटीस देण्यात आलेली आहे। महापौर समीर राजूरकर यांची ही प्रतिक्रिया समोर। त्या दोन्ही नोटीस कायदेशीर प्रक्रिया महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार जी प्रक्रिया असते ती प्रशासन करते आणि ती प्रक्रिया संपल्यानंतर त्यांनी किती कागदपत्र सादर केले, त्यांनी काय मागितलंय ह्याची सगळी पडताळणी करून त्याच्यावरती कारवाई करावी लागते। मुंबई महानगरपालिकेतील सर्व नगरसेवकांना बायोमेट्रिक लागू करा। भाजपची मागणी। मंत्रालयाप्रमाणे अभ्यागतांना देखील बायोमेट्रिक प्रमाणे प्रवेश देण्यात यावा। भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचं हे महापौरांना पत्र। परभणीमध्ये ठाकरेंच्या सेनेकडून आता नवीन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर। संजय जाधव यांच्या निकटवर्तीयांना डावलून इतरांना महत्त्वाची जबाबदारी। खासदार संजय जाधव पक्षांतर करणार असल्याची देखील चर्चा। सिंधुदुर्गातील अवकाळी नुकसानीचा पालकमंत्री नितेश राणेंनी घेतला आढावा। नुकसानग्रस्तांना तातडीने आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश। जिल्ह्यातील वीज आणि पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत करा, नितेश राणे यांचे हे आदेश। अधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवरती कारवाई करा। कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं सायबर क्राईम विभागाला हे पत्र। पुण्यातील आंबेडकरवादी आणि समाजवादी विचारसरणीच्या संघटनांचं फडणवीसांना पत्र। संग्राम भंडारेंवर कारवाई करण्याची पत्रातून मागणी। विकास लवांडेंवरती शाईफेक केल्याप्रकरणी कारवाईची देखील मागणी। मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात टीव्हीके आमदाराची सुप्रीम कोर्टात धाव। श्रीनिवास सेतुपतींचा एकामतानं विजय। त्यांना फ्लोर टेस्ट वेळी मतदान करता येणार नाही। हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सेतुपती सर्वोच्च न्यायालयात। अग्निवीर हे नियमित सैनिकांच्या समान दर्जाचे नाही। अग्निवीरांना मरणोत्तर निवृत्ती वेतनाचे लाभ दिले जाऊ शकत नाही। केंद्र सरकारकडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर। ऑपरेशन सिंदूर दरम्यान मृत्यू पावलेल्या अग्निवीरांच्या आईकडून कोर्टामध्ये दाखल याचिकेवर हे उत्तर।